पत्रिकेमध्ये मी सांगेन की नोकरीपेक्षा खाण्यापिण्यासंदर्भात जर का कुठला व्यवसाय केला तर तो उत्तम। त्यामध्ये मी हे म्हणणार नाही की खाण्यापिण्यासंदर्भात म्हणजे हॉटेलच टाकलं पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला फूड प्रॉडक्ट्सच, कुठलेही फूड प्रॉडक्ट्सचं ते डिस्ट्रीब्युटरशिप एजन्सी वगैरे घेऊन जे त्यांना सोयीचं वाटतं ते करू शकतात। आणि सोबतच जमिनीच्या संदर्भातला काही उद्योग करता आला रिअल इस्टेटमध्ये तर तो उत्तम। आणि एप्रिल 2025 नंतर वेदिकाच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत, म्हणजे साधारणतः वयाच्या 24व्या नंतर 25व्या वर्षी तिच्या पत्रिकेत विवाहाचे योग आहेत। पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे, तर त्याच्या निवारणासाठी नवचंडी याग हा विधी जो आहे तो वेदिकासाठी करून घेणं गरजेचं आहे। घरामध्ये कुठल्या तरी गेल्या 3 पिढ्यांमध्ये कुठल्या तरी स्त्रीचा अपमृत्यू झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला आहे, नैसर्गिक मृत्यू झाला तर कमी वयात झाला आहे किंवा कोणी आत्महत्या करणं किंवा कोणी 2 लग्न करणं, तो सुद्धा एक म्हणजे स्त्री दोषाचंच हे आहे, काय म्हणतात त्याला कारण। आणि सोबतच हिला स्त्रियांचे आजार असतील तर त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आणि जो काही ते डॉक्टर मार्गदर्शन करतात त्यानुसार उपचार घ्यावे आणि सोबतच पोटाचे पण विकार होतील। पण तुर्तास एप्रिल 2025 पर्यंत विवाहाचे योग नाहीयेत, त्यामुळे त्यानंतरच स्थळ पाहण्यास सुरुवात करावी। पण परत मी तेच म्हणेल की पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक 2.5-3 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात किंवा पंचधातूमध्ये धारण करावा।